प्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना हा तात्पुरता निलंबित करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली। बनमस्क्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला होता आणि याच्यानंतर एफडीएनं हा परवाना तात्पुरता निलंबित केलाय। तपासणीच्या दरम्यान काही अस्वच्छ गोष्टी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला गुडलक कॅफेमध्ये प्रसिद्ध असलेल्या बनमस्कामध्ये काचेचा तुकडा आढळून आला होता आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। दरम्यान नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे कॅफे बंद आहे असा दावा सध्या कॅफेकडून करण्यात आलाय। बनमस्काच्या त्या सगळ्या प्लेटमध्ये काच आढळला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर एफडीएने यांच्यावर कारवाई केली आहे आणि तत्पुरता यांचा जो परवाना आहे तो निलंबित करण्यात आलाय। जोपर्यंत या परवान्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत हा कॅफे बंद ठेवण्यात येणार आहे। मात्र या कॅफे सगळ्या मालकांकडून असा दावा करण्यात येतोय की क्लोज फॉर रिनोव्हेशन, हॉटेल बंद आहे, रिनोव्हेशन करण्यासाठी हे हॉटेल बंद ठेवण्यात आलंय असा दावा या हॉटेल मालकांकडून किंवा इथल्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलाय। आपल्यासोबत इथले व्यवस्थापक देखील आहेत। सर, का बंद ठेवण्यात आलाय? तुम्हाला नोटीस आलेली? आम्हाला थोडे चेंजेस करायला सांगितले, थोडे इम्प्रूव्हमेंट करायला सांगितले। त्याच्यात एक आठवडा 10 दिवस लागू शकतं। हे सगळे चेंजेस झाल्यावर आम्ही एफडीएला देऊ, अप्रूव्हल झाल्यावर ते आम्हाला परवानगी देतील चालू करायला, त्यावेळेस आम्ही चालू करू। तोपर्यंत या 4 ते 5 मी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत पुण्यातला गुडलक कॅफे, पुणेकरांचा आवडीचा असलेला पुण्यातला गुडलक कॅफे बंद ठेवण्यात येणार आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।